नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपण रोज देवपूजा करतो, देवाला फुलं वाहतो. पण तुम्ही जेव्हा देवाला फुलं वाहण्यासाठी, अर्पण करण्यासाठी ही फुलं तोडताना, देवाला अर्पण करताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सुरुवातीला तर मला पण हे माहिती नव्हतं, पण जसजशी मी मंदिरामध्ये आरतीला अभिषेकासाठी जायला लागले तेव्हा तिथं मला काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या, त्या समजायला लागल्या. त्याच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात. तसंच देवाला फुलं वाहतानासुद्धा काही नियम आहेत. तेच मी तुम्हाला आता इथं सांगते. देवाला अर्पण करण्यासाठी जेव्हा आपण फुलं आणायला जातो, म्हणजे बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये, त्यावेळी फूल तोडून टोपलीत किंवा ताटामध्ये ती फुलं तोडून आणावी. त्याचबरोबर आपण तुळशी तोडताना जसं तुळशीला नमस्कार करून मग तुळशीपत्र तोडतो, तसंच झाडाचं फूल तोडायचं आहे, त्याला अगोदर नमस्कार करून मगच ते फूल तोडावं. आता ही फुलं तोडताना ही फुलं कशी तोडावी? आता फुलं किंवा पानं कशी तोडायची? कीड लागलेली फुलं देवाला अर्पण करू नये. अशी फुलं देवाला चालत नाही. मग अशी फुलं तोडायचीच नाही. पानांमध्ये बेलपान आपण महादेवाला अर्पण करण्यासाठी तोडतो. तर हे बेलपान जर किडीचं असेल तर ते पान तोडू नये. त्याचबरोबर फुलांच्या कळ्या तोडू नये. खाली पडलेली फुलं देवाला वाहू नये. फुलं तोडताना जर एखादं फूल आपल्या हातातून खाली जमिनीवर जर पडलं तर ते फूल देवाला वाहू नये. देवाला उमललेली आणि ताजी फुले, म्हणजे त्या दिवशी उमललेली फुलं देवाला अर्पण करावी. शिळी फुलं म्हणजे 2 दिवसापूर्वी उमललेली जरी फुलं असली तरी अशी पण फुलं देवाला अर्पण करू नये. आपण हुंगलेली किंवा वास घेतलेली फुलं पण देवाला वाहू नये. देवाला छान सुवासिक फुलं अर्पण करावी. आता तुम्ही म्हणाल की सर्वच फुलं सुवासिक असतात, पण असं नाही. बघा, आजकाल डेकोरेशन म्हणून बरीच वेगवेगळी झाडं लावली जातात. आणि ही डेकोरेशनसाठी लावली जाणारी झाडं, यांना जी फुलं येतात त्या फुलांना सुवास नसतो. अशी फुलं देवाला वाहू नये. शोभेची जी फुलं असतात ती फुलं देवाला वाहू नये. सुवासिक म्हणजे मोगरा, जाई, जुई, गुलाब, जास्वंद, गोकर्ण, चाफ्याची फुलं. ही फुलझाडं तर आता प्रत्येकाच्या अंगणामध्ये असतातच. आणि ही फुलांची झाडं कुंडीमध्ये पण सहज येतात. आणि ही सर्वच फुलं सर्वच देवांना आवडतात. आता फूल वाहताना आपण देवाला जेव्हा फूल अर्पण करतो, वाहतो, तेव्हा देठाची बाजू ही देवाकडे असावी. आणि सर्वात महत्त्वाचं, देवाला आपण जी फुलं अर्पण करतो ती फुलं मनोभावे अर्पण करावी. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे देठाची बाजू देवाकडे ठेवून मग ते फूल देवाला अर्पण करायचं. जसं फूल किंवा फळ झाडाला येतं तसंच ते अर्पण करायचं असतं. झाडाची फुलं पाहिजे तेवढीच तोडा. उगाचच झाडाला भरपूर फुलं आलेली आहेत म्हणून सगळीच फुलं ओरमडून घेऊ नका, कारण ती झाडालासुद्धा सुंदर दिसतात. देवाला एक फूल जरी मनोभावे वाहिलं तरी पुष्कळ आहे. खूप जास्त फुलं देवांना वाहिली पाहिजे असं काही नसतं. एकच फूल पण ते अगदी मनोभावे देवाला वाहा. बघा, प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात, म्हणूनच हा एक नियमसुद्धा मी तुम्हाला सांगितला. आणि हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर असो, आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.